नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात। दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक सरकारतर्फे मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। नेमकं ती घोषणा कोणती आहे आणि त्या योजनेचा फायदा लाडक्या बहिणींना होणार का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला जातो। यातही लाडक्या बहिणींसाठी आता मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। 13 लाखपेक्षा जास्त घरकुल योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। एका वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त घरे मिळणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रालयातून करण्यात आलेली आहे। यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचं दिसत आहे। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे, कारण पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने 6.5 लाख घरे मंजूर केली होती, मात्र आता यात वाढ करण्यात आलेली आहे। आता 13 लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आलेली आहेत। यावर्षी गरिबांसाठी 20 लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली एक मोठी भेट आहे। आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात एवढ्या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, तेवढ्या योजनेचा लाभ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला भेटत आहे। या योजनेसाठी 36 लाख अर्ज प्राप्त झालेले होते, मात्र आता 20 लाख मंजूर करण्यात आलेले आहेत। उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ, तशीच एक महत्त्वाची घोषणाही करण्यात आली। यात काही निकषांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे। तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही। बेघर लोकांना पुढील 5 वर्षात घरं देण्याचा संकल्प मोदी सरकारने केलेला आहे। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींना सुद्धा मिळणार आहे। यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही लाडक्या बहिणी असतील, त्यांनी अर्ज केलेला नसेल, ज्यांना अद्याप रक्कम भेटलेली नाही, अशा महिलांनी सुद्धा अर्ज करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेतून, पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलांचा लाभ होईल। जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।